हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. मस्तपैकी डिस्को थीम असणार आहे, आमचा डान्स असणार आहे फ्रेंडबरोबर आणि मजा मस्ती पण असणार आहे. आणि एक मस्त अशी रेसिपी तुम्ही बघितलं असेल थंबनेलवरतीच, तरी पण मी सांगत आहे. तर एकदम मस्त असा हा ब्लॉग असणार आहे आणि नक्की सांगा मला कशा पद्धतीने वगैरे असणं वाटला तुम्हाला, ते ना सांगायला विसरू नका. त्यामुळे कसं चालू आहे माझी ते तयारी वगैरे. कारण कसं होतं बघा, कुठे जायचं म्हटलं ना मस्त टापटिपमध्ये आपल्या लेडीजला तयार व्हायला आवडतं. तर तुम्हाला आवडतं का सांगा. आणि काही काय असतात बायका त्यांना आवडत नसतं आणि कोणी तयार व्हायला लागलं की ते पण त्यांना आवडत नसतं. काय माहीत, असे वृत्तीचे बायका पण असतात तर आपल्या लाईफमध्ये. तर टायटलवरून तुम्ही बघितलंच आहात की मस्तपैकी आमची थीम असणार आहे डिस्को थीम. तर डान्स पण बघा पुढे जाऊन, आणि मुलांचे मत काय आहे ह्यावरती ते पण तुम्हाला पुढे जाऊन मी ऐकवणारच आहे. तर त्यानंतर बघा चालू आहे माझं स्वतःचं आवरणं वगैरे. तर डिस्को थीमसाठी काय काय लागणार आहे ते सगळं काय आता मी ते बॅगमध्ये घेतलेलं आहे. कारण कसं होतं लिफ्टमध्ये जाताना ना आपण जसं काही वेगळं काय केलं ना लोक बघतात आणि कोणी भेटू पण शकतं ना लिफ्टमध्ये, सांगता येत नाही ना ह्यासाठी. तर आलेले आहे घराच्या बाहेर. निमिष म्हणत होता मम्मा मला यायचं आहे वगैरे, पण मुलांना अलाउड नव्हतं आजच्या विषयमध्ये. त्यानंतर मी ते चप्पल वगैरे काढून घेत आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे नेमका हा ब्लॉग कसा आणि काय आहे. शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजणार आहे. आणि त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही मला माहिती आहे टायटल आणि थंबनेल बघूनच व्हिडिओवरती आलेला आहात. आणि लाईक करा. लाईक केल्याने कसं होतं की एवढी आम्ही मेहनत करतो. तुम्हाला दिसतो इथं 10-15 मिनटाचा व्हिडिओ, पण आमचा तिथं शूट करायला आणि सगळ्या गोष्टी सेटअप करायला खरंच सांगते फार वेळ जातो. त्यामुळे मी म्हणत आहे तुम्हाला की लाईक करा आणि शेअर पण करत चला. आणि आवडत असेल तर एखादी कमेंट करा, कारण की कमेंट आणि लाईक करायला काय पैसे जात नसतात. तुमच्या एका लाईकने कमेंटने जर कोणाचं तर भवितव्य, कोणाचं तर आयुष्य चेंज होत असेल तर तुम्ही हेल्प केली पाहिजे. म्हणतात ना ब्रह्मांड म्हणतं तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत येतं. कोणाचं तरी चांगलं केलं आणि चांगलंच होत असतं. असं थोडा ॲटिट्यूड ठेवला पाहिजे चांगल्या गोष्टीचा. तर माझा लूक बघा व्हिडिओमध्ये थोडंसं खूपच असं भूतासारखं व्हाईट दिसत आहे, माहीत नाही कशाने. तर बघा अशा पद्धतीने मस्त असं तयार झालेली आहे. चला आता फ्रेंडची ते गेल्यानंतर तुम्हाला मी भेटते. तर बघा फ्रेंड्स, आत्ता आलेली आहे मी घरी आले. सगळं ज्वेलरी कानातलं वगैरे सगळं काढलं. तर माझ्या मोठ्या लेकाने बघा ओटा वगैरे सगळं साफ करून ठेवलेलं. आता भांड्याचं ढिगार आहे, सकाळीच आवडते. आता खूप उशीर पण झालेला आहे, त्यामुळे निमित झोपलेला आहे. इतकी गरमी ना पुण्यामध्ये, प्रचंड अशी गरमी आहे. त्यामुळे आलं की पटकन सगळं का कानातलं, तेव्हा तिकडे कानातलं ज्वेलरी घड्याळ सगळं काढून ठेवलं. चला तर आता उद्या भेटूया आपण. कंटिन्यू करा हा ब्लॉग. चला. गुड मॉर्निंग फ्रेंड. तर चालू झालेलं आहे आपलं किचनचं रुटीन. मस्त मज्जा वगैरे खूप केली. खरं सांगते आम्हाला यायला किती उशीर झाला तुम्हाला मी पूर्ण लाईव्हमध्ये दाखवलेलंच आहे. आणि डान्स कसा वाटला सांगा. शॉर्टकटमध्ये तुम्हाला शेअर केलं, कारण की तिथे कॉपीराईट येतं ना, त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला शेअर केलं. आणि त्यानंतर बघा मुलांना खायची होती मिसळ, तर तुमच्यावर पण एकदम झटपट अशी मिसळ मी इथं शेअर करते. तर कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो बारीक करून तुम्हाला जसं कांदा मोठा पण घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये मी तेल थोडंसं घालून टोमॅटो घालून थोडंसं फ्राय करून घेत आहे, म्हणजे कच्चा पण निघून जाण्यासाठी. त्यानंतर यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे. थोडंसं यामध्ये मीठ घालायचं, जेणेकरून टोमॅटो पटकन आपला त्यातला कच्चेपणा निघून जातो. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे आणि ते नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम मस्त आणि छान यम्मी टेस्टिंग झटपट होते. कारण काल रात्री इतका उशीर झाला ना झोपायला, त्यामुळे मला काय करावं प्रश्न पडलेला होता.
आणि सकाळी उठल्यानंतर एक सवय लागलेली आहे बघा, मोबाईल घेऊन बसायची. आणि मोबाईल घेतला मी आणि पहिल्यांदाच इन्स्टा ओपन केले की मला मिसळ दिसली. म्हणलं चला आज मला, मग ते बघितलं की मला मिसळ खाऊ वाटायला लागली, तर म्हणलं चला मिसळ मस्तपैकी आज बनवूया, शॉर्टकट पण होईल. कारण झोपायला उशीर झाल्यानंतर असाच प्रॉब्लेम येतो मला की मग सकाळी उठायचं उशीर, मग कामाला उशीर, आणि मावशी नाही येत ना, त्यामुळे थोडंसं आणखी प्रॉब्लेम येतो. खूप सारं काम पडतं घरामध्ये नाही म्हणलं तरी. आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी भांड्यात छोट्याशा घेत आहे आणि ते मिक्सरमधून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि म्हणजे तसं स्मॅश होतं बघा. नाहीतर तसंच केलं तर जरा वेळ लागतो. त्यामुळे ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमधून हे करून घेत आहे, एकदम बारीक पेस्ट अशी करून घेत आहे. आणि खरं सांगते एकदम मस्त लागतं. आणि उपवासाची चकली मी काल तळली होती दुपारी मुलांना खाण्यासाठी, ते डब्यात राहिलेली काढून ठेवली होती. मला प्रचंड अशी उपवासाची चकली आवडते, तर म्हणलं चला होती ती ते खाऊया. कारण कंट्रोल होत नाही बघा, अशा गोष्टीची आवडते ना ते खायला मला आवडतंच. त्यामुळे म्हणलं तिथे होती तर खाल्ली. थोडीशी मुलांना पण देऊन आली दोघांना आणि थोडीशी मी मला ठेवली, कारण की माझ्या मुलांना पण उपवासाची चकली प्रचंड अशा आवडते. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी माझी ग्रेव्ही तयार करून घेतलेली. जरा वेगळ्या पद्धतीने करते, जरवेळेस मी वेगळ्या पद्धतीने मिसळ करते तर ह्यावेळेस मी जरा वेगळ्या पद्धतीने करत आहे. तर म्हणलं चला तुमच्यावर शेअर करावं. तर एका पातीला घेतलेलं आहे जरासं मोठं, म्हणलं रात्री पण होईल ह्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये जसं आपण नॉर्मली फोडणी देतो त्या पद्धतीने इथे मी फोडणी देऊन घेत आहे. त्यानंतर कढीपत्ता, लसूण पेस्ट मी डायरेक्ट करून ठेवत नाही फ्रेंड्स, असं थोडंसं कुटूनच घेते खलबत्त्यात. केलेली पेस्ट त्यामध्ये टाकलेली आहे. मस्त अशी आता ती पेस्ट एखादं दुसरा मिनटं हे करून घ्यायचं, एकदम मस्त अशी होते. त्यानंतर आपला सोलापुरी काळा मसाला, त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला घातलेला आहे. त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आता हे सगळं काय आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर बघा त्यामध्ये घालत आहे आता मी मटकी, पण एकदम साधी सिंपल बघा. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, तर मला आज ही पद्धत करायची होती. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट अगदी थोडासा मी इथे घातलेला. शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या कसं मस्तपैकी तर्री येण्यासाठी ह्यामध्ये शक्यतो गरम पाणी घालायचं. आणि 3 ते 4 मिनटं मस्त उकळी खळाखळा येऊन दिल्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे मी कोथिंबीर. आणि मस्तपैकी बघा छान एकदम तर्रीदार आपली मिसळ तयार झालेली आहे. त्यानंतर निमिषला पाठवलं होतं फरसाण आणण्यासाठी, त्याने फरसाणचं पॅकेट वगैरे आणलेलं आहे. तर आता तेच मी फोडून घेत आहे. निमिषचं तिकडे चालूच आहे, मम्मा मला मिसळ खायची वगैरे. कारण निमिषला आणि मला आमच्या घरात जास्त करून मिसळ आवडते बघा. तर जिथलं तिथे आता सगळं सामान वगैरे मी ठेवून घेत आहे. पहिल्यांदा इथे फरसाण घेते आणि त्यामध्ये बरेच जण बटाटा वगैरे घालतात, पण मी अगदी साधी सिंपल पटकनी होणारी मिसळ मी इथे केलेली आहे. पाव तर आणलेलंच नाही आहे, कारण की काल ऑनलाईनच ब्लिंकिटवरून मी ब्रेड वगैरे मागवलेलं होतं. तोच ब्रेड आहे, म्हटलं जाऊ दे, मुलांना दिली खायला आणि मी पण खाल्ले. त्यानंतर आलेलं आहे पार्सल. ॲक्च्युली हे हर्बलाईफचं पार्सल आलेलं आहे. तर तेच म्हटलं सगळं आले का व्यवस्थित वगैरे. मी जे काय ऑर्डर केलेलं होतं ना ते आले का मी आता इथे चेक करत होती डेट वगैरे. आणि तेच तनिष म्हणत होता मग मिसळ वगैरे छान झालेली आहे. त्यानंतर बघा संध्याकाळचा टाईम झालेला आहे. लॉन्ड्रीवाल्याने इथे कपडे वगैरे आणून दिलेले आहेत. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, गेल्यास मी लॉन्ड्रीवाल्याला कपडे दिले होते ना, त्याच्याकडे माझे 2 ड्रेस राहिले. कधी कधी काय होतं, मुलांचे पापा पण घेतात कपडे, मुलं घेतात, त्यामुळे इतकं गोंधळून जातो ना. त्यामुळे ते 2 ड्रेस राहिलेले. मी स्वतः एक ड्रेस माझं सापडत नव्हतं, त्यातच धुंदीत होते. मी त्याला फोटो पाठवल्यानंतर तो म्हणला मॅडम हा पण ड्रेस आहे का. दुसरा पण ड्रेस माझंच निघाला बघा. असं काय होतं आपल्याला, थोडं जरी दुर्लक्ष झालं ना असं आमच्या घरामध्ये गोंधळ होतो बघा. मुलांच्या पप्पांचं बिलकुल लक्ष नसतं घरामध्ये, त्यामुळे हे सगळं अशा गोष्टी होऊन जातात. त्यानंतर ज्यांचे कपडे आहेत ते प्रेस केलेले सगळे वेगळे सेपरेट असं मी ते करून घेत आहे. बेडवर बघताय तुम्ही किती सारा राडा वगैरे पडलेला आहे. कारण की कधी कधी काय होतं ना, खूप कंटाळा येतो आणि मग राहून जातो तसंच राडा वगैरे बेडवरती. मला मस्त वाटतं की सगळं व्यवस्थित वगैरे ठेवावं, पण कधी कधी ना एवढा कंटाळा येतो ना की राडा तसाच बेडवर असतो. आणि मग मूड आला की मग पटपट अशी कामं होतात बघा. खरं तर ही कामं करायला काय जास्त वेळ लागत नाही, पण आळस एकदा निर्माण झाला ना आपल्याला नाही करायचं, तर मग ते मनाला एकदम नाहीच होऊन जातं. करायला लागले की लगेच झटपट होऊन जातं खरं तर. आता जे काही कपडे आहेत वगैरे व्यवस्थित सेट केलेले आहेतच ऑलरेडी. ते सगळं काय आता मी प्रेस केलेले कपडे कपड्यामध्ये ठेवून घेत आहे. जसं मॉलमध्ये आपण गेल्यानंतर जे कपडे फोल्ड करून ठेवतात ना, तशा पद्धतीनेच इथे कपडे फोल्ड वगैरे करून ठेवलेले आहेत बघा. कारण की व्यवस्थित असं दिसते, कारण काचेचे कपाट आहे ना, जरा जरी व्यवस्थित नाही ठेवलं ना तर खूप ते
लावल्यानंतर ना खूपच ट्रान्सपरंट आहे ना, त्यामुळे खूप विचित्र असं दिसतं. त्यामुळे हे व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवावंच लागतं नाही म्हटलं तरी, कारण आता केलंच आहे म्हटल्यानंतर तर काय करणार ना, त्यामुळे मग व्यवस्थित असं मला ठेवावंच लागतं. त्यानंतर बाकीचं जे काही बेडवरचा राडा वगैरे, कारण काय होतं माहिती का, ब्लॉगिंग शूट केल्यानंतर कधी कधी शॉर्ट व्हिडिओ वगैरे शूट केलं ना, तसं माझं बेडवरती कपडे वगैरे पडलेले असतात. त्यानंतर मला जाऊ द्या हे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित असं ठेवून घ्यावं. म्हणजे काय धुवायचे कपडे वगैरे आहेत ना साईडला केले मी. त्यानंतर बघा मी एक असा ठिकाणाहून साडी ऑर्डर केलेली होती. खरं सांगते फ्रेंड्स, ही साडी एवढी सुंदर आहे ना, मला प्रचंड अशी आलेली आहे, आवडली आहे. कारण की प्रमोशनसाठी साडी आलेली आहे, तर म्हटलं जाऊ दे आता मी ठेवूनच घेते. मला खूपच आवडली. त्यानंतर बघा इतकं सुंदर असं त्याचं वर्क आहे आणि एकदम मस्त असे वाटते. आणि हे साडी तर एवढी सुंदर आहे ना, त्याची लेस वगैरे आहे ना ती साईडची खूपच छान आहे. आणि इतकी सुंदर साडी आहे ना, मला ना कलर अशा साडीचा नव्हता, पण म्हणलं जाऊ दे आता घेऊन टाकते. आणि इतकी तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल ना, तर मला कमेंटमध्ये लिंक असं हे करा, नाही तर साडीची लिंक पाहिजे म्हणून असं जरी कमेंट केली ना तर मी देईन. एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण हा बनवायचा राहिलेला आहे, तर ते पण मी बनवेन आणि तिथे पण तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटून जाईल. आणि पल्लवीची दुनिया हे आपले इन्स्टा आय डी आहे, तिथे तर तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटूनच जाते. त्यामुळे कोणी जर इन्स्टा आय डीला फॉलो केलं नसेल ना, तर तिथे नक्की फॉलो करा. तर त्यानंतर आता हे काही मला थोडंसं ब्लाऊजचं थोडंसं ना पाठीमागचं हुक आहेत ना, त्याचं थोडंसं लूज झालेलं होतं. म्हणलं ते थोडंसं मला हे करून आणायचं होतं, त्यामुळे मी ते का साईडला ठेवले. आणि बाकीचं जे काय आहे कपडे वगैरे आता जिथे काय आहे ना सगळं आवरून वगैरे घेणार आहे. जिथल्या तिथं आता घेतलीच आहे बेडरूम आवरायला, तर म्हणलं जाऊ दे सगळी बेडरूम पूर्ण आवरावी आणि मगच बेडरूमच्या बाहेर पडावं. नाही तर काय होतं, थोडंसं आवरलं जातं आणि परत नंतर आणखी तसं ठेवलं जातं. तर उद्याचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे काय फ्रेंड्स, त्यामुळे तुम्ही नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि त्यानंतर आलेले आहे इकडे तनीच्या रूममध्ये, तिकडे माझं साडीचं सेक्शन केलेलं. आता सुनबाई येतच नाही, येतेच आल्याच नाही, तर म्हणलं चला आपला हा कप्पा आहे तो एन्जॉय करावा. नंतर सून आली की नंतर तिला हा पूर्ण ऑर्डर तिला रिकामं करून द्यावा लागणार, नंतर आणखी मला काहीतरी सोय करावी लागणार असं होणार आहे. कारण माझ्या रूममध्ये ना ॲक्च्युली मला साड्या ठेवायला जागाच पुरत नाही, तर तनीच्या रूममध्येच मी इथं मोठ्या मुलाच्या रूममध्ये ठेवलेलंच आहे. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.